मित्रांनो, आपण बघतोय चॅप्टर नंबर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि आज आपलं हे थर्ड लेक्चर आहे. या लेक्चर मध्ये सुद्धा कालचे काही क्वेश्चन राहिलेले आपण कंटिन्यू करणार आहोत. काय चालू होतं आपलं बघा, ऍक्टिव्हिटी अँड सॉल्व एक्झाम्पल बेस्ड ऑन 3.1 म्हणजे 3.1 वर आधारित आपल्याला काही ऍक्टिव्हिटी आणि सॉल्व एक्झाम्पल जे 3.1 च्या अगोदर दिले ते सॉल्व करायचे. काल काही एक्झाम्पल आपण पाहिले होते, आज उर्वरित एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. बघा, पेज नंबर 58 वर काही क्वेश्चन आहेत जे ओरली ज्यांचे आन्सर देऊ शकतो आपण. ठीक आहे, त्यामुळे तर मी ब्लॅकबोर्ड वर लिहिलेले नाहीये. बघा, 58 वर खाली एक क्वेश्चन दिलेला आहे. लेट्स सी सम एक्झाम्पल ऑफ एपी. एपीचे काही उदाहरणं दिलेले आहेत. ठीक आहे, बघा, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. अरिफा सेव्ह ₹100 एव्हरी मंथ इन 1 year. द टोटल अमाऊंट सेव्ह आफ्टर एव्हरी मंथ इज ऍज गिवन बिलो. म्हणजे अरिफा नावाच्या मुलीने दर महिन्याला ₹100 सेव्ह केले. किती रुपये केले? सेव्ह. ₹100 सेव्ह केले म्हणजे बचत केली तिने ₹100. आणि त्या बचतीतून तिच्याकडे जमा झालेले पैसे हे आपल्याला खालच्या चार्ट मध्ये दिलेले आहेत. बघा, खालचा जो टेबल आहे त्यामध्ये पहिल्या रो मध्ये दिलेले आपल्याला मंथ हे रोमन अंकात दिलेले. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अप टू 12 12 महिने आपल्याला रोमन अंकात दाखवलेले आहेत. आणि सेव्हिंग म्हणजे बचत तिची. मग पहिल्या महिन्यात किती बचत केली? 100. दुसऱ्या महिन्यात बचत किती होऊन जाईल? 100 अधिक 100 200. तिसऱ्या महिन्यात 3 महिन्याची सेव्हिंग म्हणजे 3 महिन्याची बचत घ्यावी लागेल आपल्याला या ठिकाणी. म्हणजे 100 अधिक 100 अधिक 100 3 महिन्याचे मिळून किती झाले? ₹300. याप्रमाणे 12व्या महिन्यापर्यंत ही बचत किती रुपयापर्यंत येऊन जाईल? ₹1200 द नंबर शोविंग द टोटल सेव्हिंग आफ्टर एव्हरी मंथ आर इन एपी. आता बघा, यातल्या कुठल्याही 2 महिन्यातले सेव्हिंग मधला फरक पहा. म्हणजे फरक काढण्यासाठी वजाबाकी करावं लागेल. म्हणजे दुसऱ्या महिन्यातून पहिला महिना जर वजा केला तर फरक येतो 100चा. तिसऱ्यातून दुसरा वजा केला तरी फरक येतो 100चा. म्हणजे ही बचत कितीनं वाढत आहे? 100 न वाढत आहे. म्हणजे या ठिकाणी कॉमन डिफरन्स फरक हा सारखा आहे. कितीचा फरक आहे? 100चा. आणि फरकालाच आपण कॉमन डिफरन्स असं म्हटलं होतं. मग कॉमन डिफरन्स जर सारखा असेल तर हे एक्झाम्पल कशाचं झालं? एपीचं झालं. आता नंतरचा माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघा, आपल्याला एकाच वर्षाची बचत दिलेली आहे, पुढची दिलेली आहे का? नाही. म्हणजे एका वर्षानंतर ही एपी स्टॉप होतंय. म्हणून हे एक्झाम्पल झालं फायनाईट एपीचं. कोणचं? फायनाईट. जी एपी स्टॉप होते तिला म्हणतात फायनाईट एपी. नाउ नेक्स्ट सेकंड क्वेश्चन होता आपला. प्रणव बॉरो ₹10,000 फ्रॉम हिज फ्रेंड. प्रणव नावाच्या व्यक्तीने त्याच्या मित्राकडून ₹10,000 घेतले. अँड ऍग्री टू रिपे ₹1,000 पर मंथ. आणि त्याने दर महिन्याला ₹1,000 परत देण्याचं कबूल केलं. सो द रिमेनिंग अमाऊंट टू बी पेड इन एव्हरी मंथ विल बी ऍज फॉलोज. तर दर महिन्यानंतर त्याच्याकडे बाकी असलेले पैसे हे खालील तक्त्यात आपल्याला दिलेले आहेत. बघा, टेबल मध्ये पहिल्या रो मध्ये दिलेले आपल्याला नंबर ऑफ मंथ म्हणजे पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना, 5वा महिना. ओके. आणि अमाऊंट टू बी पेड. आता पहिल्या महिन्यामध्ये किती द्यायचे त्याला? सध्या अजून काहीच दिलेलं नाही. पहिल्या महिन्यात द्यायचे त्याला 10,000. आता 1 महिना झाला, 1,000 देऊन टाकले. म्हणजे दुसऱ्या महिन्यात त्याच्याकडे किती बाकी राहिले? 9,000. हा, 2 महिने झाले. दर महिन्याला किती देतोय तो? 1,000. मग 2 महिने झाले म्हणजे किती हजार देऊन झाले? 2,000. मग आता तिसऱ्या महिन्यात त्याच्याकडे किती बाकी राहिले? 8,000. अशा प्रकारे तो टेबल मित्रांनो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मग हे पण आता इथे बघा, जे वापस देतोय पैसे ते कितीनं देतोय? 1,000 म्हणजे खालच्या रांगेमधले अमाऊंट टू बी पेड, खालच्या रांगेमध्ये जो डिफरन्स येतोय रकमेचा बाकी द्यायचे. जसं पहिल्या महिन्यात त्याला देणं किती होते? 10,000.
दुसऱ्या महिन्यात किती देणं बाकी राहिले 9,000, तिसऱ्या महिन्यात त्याच्याकडे किती बाकी राहिले 8,000. अशा प्रकारे जर आपण काढत गेलो तर इथे तुम्हाला डिफरन्स सारखा दिसतोय. दर महिन्याला 1,000 रुपये कमी होऊन राहिले त्याच्याकडे. म्हणजे डिफरन्स सारखा आहे, फरक सारखा आहे. म्हणून हे सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे, एपीचं आहे. परंतु लक्षात घ्या या ठिकाणी एपी ही 10,000वर जाऊन काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. म्हणून हे सुद्धा फायनाईट एपीचं एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल बघा. कन्सिडर द टेबल ऑफ 5 दॅट इज नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. Consider the table of 5 and that is number divisible by 5. 5 चा टेबल कन्सिडर करा किंवा नंबर डिव्हिजिबल बाय 5. आता मी तुम्हाला नेहमीच सांगितलं कोणत्याही नंबरचा टेबल किंवा डिव्हिजिबल 5 म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या संख्या, तर त्याचा काय म्हणायचा असतो, पाडा. म्हणा मग 5चा पाडा. बघा तिथे एक्झाम्पल मध्ये बुक मध्ये जर तुमच्या समोर बुक घेऊन बघा हे एक्झाम्पल, तुम्हाला असं लक्षात येईल की 5चा टेबल लिहिलेला आहे खाली. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20 अँड सो ऑन. पण इथं कुठपर्यंत लिहायचा टेबल असं दिलेलं नाही. त्यामुळं पुढे 60 पर्यंत लिहून डॉट डॉट दिलेले आहेत बघा. म्हणजे याचा अर्थ हा टेबल पुढे कंटिन्यू आहे, 5 पासून संख्या वाढत जाणार आहेत. इथे एक लक्षात येईल तुमच्या की कॉमन डिफरन्स जरी सारखा आहे, 5 ने वाढत चालला तरी एपी स्टॉप होणार नाही. मग अशा प्रकारच्या एपीला म्हणायचं इनफायनाईट एपी. काय म्हणायचं, इनफायनाईट एपी. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, तो आपण आता ब्लॅकबोर्ड वर घेऊया. सर्व एक्झाम्पल तुम्ही बुक समोर ठेवा. माझा व्हिडिओ पाहत असताना बुक समोर ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, तो आपण फळ्यावर घेणार आहे. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ऍक्च्युअली आपल्याला त्याच्या खाली एक. राईट वन एक्झाम्पल ऑफ फायनाईट अँड इनफायनाईट एपी इज. राईट वन एक्झाम्पल. एक फायनाईट एपीचं एक एक्झाम्पल लिहायचं आहे आपल्याला आणि एक इनफायनाईट एपीचं लिहायचं आहे. मी मित्रांनो तुम्हाला समजण्याकरता फायनाईटचे 3 घेणार आहे आणि इनफायनाईटचे सुद्धा 3 एक्झाम्पल घेणार आहे. आपण पहिले फायनाईट एपी बनवू. आता बघा मी काय एक्झाम्पल घेतलं, नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 50. नैसर्गिक संख्या कुठपासून 1 पासून 50 पर्यंतच्या. म्हणजे याच्यात काय, म्हणजे ही एपी काय येईल सांगा. ही एपी कशी तयार होईल, ही एपी अशी तयार व्हायला पाहिजे 1 2 3 कॉमा डॉट 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 आणि कुठे जाऊन स्टॉप होणार आहे आपली 50 वर कॉमा 50 आणि इथे द्यावं लागेल आपल्याला फुल स्टॉप. इथे आपली एपी स्टॉप झाली. ही 50 पर्यंतची एपी आहे म्हणून या एपीला म्हणायचं फायनाईट एपी. नंतर इव्हन नंबर लेस दॅन 20. आता इव्हन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, इव्हन म्हणजे कितीचा पाडा सांगितला होता मी तुम्हाला 2चा. मग सांगा 2चा पाडा. बे कबे, बे दुनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8 डॉट 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 कॉमा लेस दॅन 20 म्हणजे 20 पेक्षा लहान. 20 पेक्षा लहान म्हणजे बे नम 18. या ठिकाणी आपल्याला काय व्हावं लागेल, स्टॉप व्हावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल घेतलं होतं मी, मल्टिपल ऑफ 5 ऑब्लिक. ऑब्लिक म्हणजे किंवा डिव्हिजिबल बाय 5. आता मी तुम्हाला नेहमी सांगतो मल्टिपल असेल किंवा डिव्हिजिबल असेल तर त्या संख्येचा पाडा म्हणायचा. इथे कोणाचा पाडा होणार गेला आपल्याला 5चा. मग ही एपी कशी येईल आपली बघा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चोक 20 आणि 5 5 25. आणि या ठिकाणी जाऊन आपल्याला थांबावं लागेल कारण आपल्याला लेस दॅन किती घ्यायचे 30 म्हणजे 30 पेक्षा लहान संख्या. मग ही एपी सुद्धा थांबली. जी एपी थांबते किंवा जिच्यातले आपण एलिमेंट टर्म सांगू शकतो किती आहे तिला म्हणतात फायनाईट एपी. आता आपण इनफायनाईट एपीचे एक्झाम्पल बघणार आहोत. इनफायनाईटचं पण आपल्याला एकच एक्झाम्पल द्यायचं होतं पण मी तुम्हाला समजण्याकरता इथे पण 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता इनफायनाईटचं एक्झाम्पल पहिलं घेतलं मी ऑल नॅचरल नंबर. आता ऑल नॅचरल नंबर सांगितले का कुठपर्यंतचे घ्या, नाही सगळे ऑल नॅचरल. मग नॅचरल नंबर किती आहेत 1 2 3 डॉट 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 टाकून द्यायच्या. म्हणजे याचा अर्थ हे नंबर पुढे चालूच आहे. आता हे नंबर थांबून राहिले का नाही, नॅचरल नंबर किती अनंत आहे
ठीक आहे, आपण सांगू शकत नाही किती येते, म्हणून ही एपी झाली इनफायनाइट एपी. नाउ नेक्स्ट ऑल इव्हन नंबर्स. ऑल इव्हन नंबर बेक बे, बेदून 4, बेत्रिक 6, बेचोक 8 असे इव्हन नंबर 2-2 न वाढत जाणारे किती आहे, अनंत आहेत. आपण ते सांगू शकत नाही, म्हणून हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, इनफायनाइट एपीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मल्टिपल ऑफ 5 और डिव्हिजिबल बाय 5. आता कुठपर्यंतचे घ्यायचे सांगितले ते माहितीये का, नाही. मग मल्टिपल ऑफ 5, 5 1 5, 5 2 10, 5 3 15 असे 2-3 नंबर लिहा आणि किती डॉट टाका, 3 डॉट टाका. म्हणजे आपल्याला माहित नाही किती पर्यंतचे घ्यायचे, त्यांनी फक्त मल्टिपल ऑफ 5 सांगितलं, म्हणून आपण 2-3 संख्या लिहायच्या आणि समोर 3 डॉट टाकायचे. याच्यातही या संख्या 5-5 न पुढे वाढतच चाललेल्या आहेत, किती आहेत हे आपल्याला माहित नाही, म्हणून हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल झालं, इनफायनाइट एपीचं एक्झाम्पल झालं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आहे सॉल्व एक्झाम्पल. या सॉल्व एक्झाम्पल मध्ये काय करायचंय बघा, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. खाली दिलेले सिक्वेन्स पैकी कोणता सिक्वेन्स एपी आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. इफ इट इज अन एपी, जर तो एपी असेल तर फाइंड नेक्स्ट 2 टर्म्स. तर त्यातल्या पुढच्या 2 टर्म्स आपल्याला काढायच्या आहेत. बघा एक्झाम्पल काय पहिलं, 5 12 19 26. ओके, एकदम सोपं आहे, खूप सोपं आहे. आपण एक काम करा, लिहा सोल्युशन इन दिस सिक्वेन्स. हा सिक्वेन्स लिहून घ्यायचा. कोणता सिक्वेन्स आहे तो बघा, 5 12 19 26. आता आपण काय लिहायचं, फर्स्ट टर्मलाच मी काल सांगितलं आपण काय म्हणतो, ए, त्यालाच आपण काय म्हणतो T1. मग सांगा फर्स्ट टर्म आपली किती आहे, 5. सेकंड टर्मला काय म्हणतात, T2. सांगा सेकंड टर्म 12. थर्ड टर्मला काय म्हणतात, T3. सांगा किती आहे ती, 19. आणि त्याच्या पुढच्या टर्मला काय म्हणतात, पुढची टर्म म्हणजे T4. चौथ्या नंबरला काय म्हणतात, T4. T4 किती आपली, 26. आता कुठलंही गणित येऊ, जर आपल्याला एपी आहे किंवा नाही हे ओळखायचं असेल तर काय करायचं, पुढच्या टर्म मधून मागची टर्म वजा करायची. म्हणजे T2 मधून कोण वजा करावं लागेल, T1. करा, T2 घ्या 19 वजा त्याच्या अगोदरची टर्म घ्यायची 12. 19 मधून 12 गेले, किती उरले, 7. आता काय करायचं, T3 मधून T2 मायनस करायचा. सॉरी, एक मिनिट, आपलं T2 मधून T1 करतोय ना आपण, म्हणजे आपल्याला 12 मधून T2 म्हणजे 12 आहे, सॉरी, आणि T1 मायनस करायचा. म्हणजे T1 कोण आहे आपला बघा, 5. 12तून 5 गेले 7. आता T3 घ्या, T3 आहे आपला 19 मायनस T12 घ्या, हा आहे आपला 12. आता 19 मधून 12 गेले, हे पण किती राहिले, 7. आता T4 घ्या, म्हणजे चौथ्या नंबरची टर्म घ्या, ती किती आहे बघा, 26 मायनस त्यातून T3 मायनस करा. T3 किती आहे, 19. हे पण किती येईल आपलं, 7. हिअर D. आता D डिफरन्स कितीचा आला, डिफरन्स बघा कितीचा फरक आला, वजाबाकी केल्यानंतर 7 7 7. मग हिअर D इज इक्वल टू 7. आणि हे कसं आहे, इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे बदलतोय का, नाही. डिफरन्स कसा आहे, सारखा. फरक कितीचा आहे, 7 7चा. या दोन संख्यातला फरक 7चा, या दोन संख्यांमधला फरक 7चा, या दोन संख्यांमधला फरक सुद्धा 7चा. फरक जर सारखा असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो, एपी. आता इथे एक वाक्य लिहा, देअरफॉर दिस सिक्वेन्स इज ॲन एपी. म्हणून हा दिलेला सिक्वेन्स काय आहे, एपी. नेक्स्ट 2 टर्म्स आता आपल्याला काढायच्या आहेत. नेक्स्ट 2 टर्म्स आर. आता बघा आपल्याला कितीपर्यंत टर्म दिलेला आहे, T4 पर्यंत. मग आता आपण काढू T5. T5 काढण्यासाठी फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. T5 चा फॉर्म्युला येईल T4 प्लस T. ओके, नाऊ व्हॅल्यू पुट अप करा. T4 बघा किती आपलं 26, त्यात 7 ऍड करा, म्हणजे येईल 35. 26 आणि 4 26 आणि 4 30 आणि 3 33. आता आपल्याला काढायचंय T6. ओके, T6 चा फॉर्म्युला लक्षात घ्या, त्याच्या अगोदरची टर्म काढायची.
T5 आणि त्यात काय मिळवायचा T. 6 काढत असताना किती घ्यायचं 5 आणि त्यात काय मिळवायचा T. आता T5 किती आलं आपलं 33 प्लस 7 म्हणजे हे आपलं. ओके नेक्स्ट. आता नेक्स्ट एक्झाम्पल ते सुद्धा तसंच आहे. इन द सिक्वेन्स फर्स्ट टर्म a इज इक्वल टू T1 सांगा a किती आहे 2. सेकंड टर्म म्हणजे T2 किती आहे बघा -2. थर्ड टर्म -6 आणि फोर्थ टर्म -10. इथे पण आपल्याला डिफरन्स काढावा लागेल. डिफरन्स काढण्यासाठी वजा घे T2 मायनस T1 करा. T2 मायनस T1. T2 सांगा मला पहिले. तो बघा -2 आहे. त्यामधून मायनस करायचा आपल्याला T1. T1 किती आपला 2. चिन्ह बघा कसे आहेत सारखे. सारखे असतील तर बेरीज करा. बेरीज 2 आणि 2 4 आणि दोघांचंही मायनस आहे म्हणून आन्सर मध्ये काय येणार मायनस. आता T3 मधून मायनस करायचे T2. T3 घ्या पहिले म्हणजे 3 नंबरचं पद -6 मायनस ब्रॅकेट मध्ये T2 घ्या. T2 किती येतो -2. आता इथे बघा -6 जसेच्या तसे. हे सारखे चिन्ह आले काय येईल प्लस. हे सारखे चिन्ह होते म्हणून हे झालं प्लस आणि 2 जसेच्या तसे. आता चिन्ह कसे आहेत बघा वेगवेगळे. वेगवेगळे म्हणून आपण वजाबाकी करू. 6 तून 2 गेले किती राहिले 4 आणि कोण्या संख्येचं चिन्ह घेत असतात मोठ्या. मोठी संख्या 6 म्हणून इथे येतील -4. इथे तसंच T4 घ्या. T4 म्हणजे चौथ्या नंबरचं पद किती दिसतंय ते तुम्हाला -10 मायनस ब्रॅकेट मध्ये T3 ची किंमत घ्या. T3 ची किंमत किती दिसते तुम्हाला -6 इज इक्वल टू -10 जसेच्या तसे ठेवूया. हे बघा ब्रॅकेट म्हणजे गुणाकार. गुणाकारात हे सारखे चिन्ह आले म्हणून काय घेणार आपण प्लस किती 6. आता बघा दोघांचे चिन्ह वेगवेगळे. 10चं मायनस 6चं प्लस वेगवेगळे असल्यावर वजाबाकी. 10 तून 6 गेले किती उरले 4 आणि चिन्ह कोण्या संख्येचं मोठी. मोठी संख्या 10 तिचं चिन्ह मायनस. आन्सर येणार आपलं मायनस. हिअर D इज इक्वल टू -4 आणि पहा -4 सगळे उत्तर सारखे आले म्हणून लिहायचं इज कॉन्स्टंट. तो कसा आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे स्थिर आहे बदलत नाही. Therefore this sequence is an AP. म्हणून हा सिक्वेन्स काय आहे AP आहे. नेक्स्ट 2 टर्म्स आर. आता पुढच्या 2 टर्म काढायच्या. आता T5 काढू. काय फॉर्म्युला T5 चा T4 प्लस T टाका. T5 इज इक्वल टू घ्या T4 -10 प्लस D -4 घ्या. T5 इज इक्वल टू -10 एक प्लस एक मायनस काय येईल मायनस. वेगळे वेगळे चिन्ह असले की काय घ्यायचं मायनस T5. आता चिन्ह बघा कसे आहेत सारखे मग बेरीज करा. 10 आणि 4 किती 14 आणि जे दोघांचं चिन्ह आहे तेच उत्तरात घ्या. ओके या पद्धतीनं आपण T5 काढली. आता आपण T6 काढू. T6 चा फॉर्म्युला येईल T5 प्लस D घ्या. T6 इज इक्वल टू T5 ची किंमत आत्ताच आली आपली -14 प्लस D ऍड करा त्याच्यात -4. T6 इज इक्वल टू -14 जसेच्या तसे ठेवा. एक प्लस एक मायनस काय येईल मायनस किती 4. T6 इज इक्वल टू चिन्ह बघा आता सारखे 14 आणि 4 18 म्हणजे -18. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 1 1 2 2 3 3. ओके सांगा T1 1 T2 1 T3 किती आहे 2 आणि T4 किती आहे 2. घ्या T2 मायनस T1 1 मायनस 1 किती आलं 0. आता काय करा T3 मायनस T2. T3 म्हणजे तिसरं पद 2 वजा T2 म्हणजे दुसरं पद 1 खाला 1. आता घ्या T4 मायनस T3. T4 म्हणजे चौथ्या नंबरचं पद 2 आणि T3 म्हणजे तिसऱ्या नंबरचं पद 2
झिरो. बघा इथे डिफरन्स, पहिले 0 आला, नंतर 1 आला, मग 0 आला. डिफरन्स सारखा आहे का? नाहीये. मग डी सारखा नाही. मग वाक्य लिहायचं हिअर डी इज नॉट कॉन्स्टंट, देअरफॉर गिव्हन सिक्वेन्स इज नॉट एपी. आणि ही एपीच नाही, त्यामुळे आपल्याला पुढचा टर्म काढण्याची गरज नाही. बघा सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट मधले 3 झाले. पेज नंबर किती चालू आहे आपलं? 59. आता आपण फोर्थ क्वेश्चन बघणार आहोत. फोर्थ क्वेश्चन आहे फ्रॅक्शन वाला 3/2, 1/2 आणि -1/2. सोल्युशन इन दिस सिक्वेन्स, sequence 3/2, 1/2, -1/2 and so on. T1 म्हणजेच काय? आपली फर्स्ट टर्म किती येते? 3/2. T2 म्हणजे सेकंड टर्म. T2 सेकंड टर्म काय? 1/2. आणि T3 म्हणजे थर्ड टर्म -1/2. आता पहिले काय करायचं आपल्याला? T2 मायनस T1 करायचं आहे. काय करायचं आहे? T2 मायनस T1. घ्या T2 ची किंमत 1/2 मायनस T2 झालं. आता T1 ची किंमत घ्या 3/2. मित्रांनो लक्षात ठेवा, T2 मायनस T1 इज इक्वल टू, जर बेस डिनॉमिनेटर सेम असेल तर तो आपण एकच वेळा लिहितो. वर काय आलं? 1 मायनस 3. T2 मायनस T1 इज इक्वल टू, आता बघा हा कोणचा 1 आहे? +1. आणि हे कोणचे 3 आहे? -3. साइन कसे आहेत? वेगवेगळे. वेगवेगळे म्हणजे करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन. करा. 3 मधून 1 गेला, किती राहिले? 2. पण साइन कोण्या नंबरचं घेत असतो? पण मोठ्या. मोठा 3 चं साइन मायनस, -2 अपॉन खालचे 2 ऍज इट इज. आता T2 मायनस T1 जर खालचा वरचा नंबर सेम असेल तर आन्सर किती असते? 1. परंतु इथे मायनस आहे म्हणून मायनस, किंवा बे एक बे खालचा एक क्लिअर नसतात, -1 ऍज इट इज. हे झालं T2 मायनस T1. आता याच पद्धतीने आपण T3 मायनस T2 काढूया. T3 बघा काय आपला? T3 म्हणजे थर्ड नंबरचं पद, -1/2 मायनस T2 घ्या. आता T2 काय आपला? ब्रॅकेट करण्याची गरज नाही, 1/2 घ्या. T3 मायनस T2 इज इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून एक वेळा लिहिणार. वर आलं -1. T3 मायनस T2 इज इक्वल टू, साइन सेम आहे, चिन्ह सारखे म्हणून बेरीज 1 अधिक 1 2, आणि दोघांचंही मायनस म्हणून आन्सर मध्ये येणार मायनस अपॉन बे बे खालचा 1 लिहत नसता, म्हणजे T3 मायनस T2 आन्सर आलं -1. आता बघा कॉमन डिफरन्स पहिले किती आला होता? -1. आणि आता पण किती आला? -1. म्हणजे कसा झाला? सारखा. आता इथे वाक्य लिहा, हिअर D इज इक्वल टू -1 इज कॉन्स्टंट, therefore this sequence is an, म्हणून हा सिक्वेन्स काय होईल? एपी होईल. आता याच्यातल्या नेक्स्ट 2 टर्म काढायचे आहेत. आता आपल्याला किती टर्म दिलेले आहेत? 3 दिलेले आहेत. आता चौथी काढायची, T4 काढायची. T4 चा फॉर्म्युला काय आहे? T3 प्लस T. T4 इज इक्वल टू, T3 ची व्हॅल्यू बघा काय आहे? T3 आहे -1/2 प्लस त्यात D ऍड करायचा आहे. D काय आहे आपला? D आहे -1. D म्हणजे डिफरन्स. ओके. T4 इक्वल्स टू
-1/2 एक प्लस एक मायनस वेगवेगळे साईन काय येणार -1. आता याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 1 जा 1 2 1 जा 2 आणि खाली 2 1 जा 2. याला आपण जर सॉल्व केलं समोर T4 इज इक्वल टू बघा साईन तुम्हाला सेम दिसत आहेत मायनस मायनस म्हणून ऍडिशन होईल -2 आणि -1 हे होतील -3 आणि आपण येथे हे झाली 4th टर्म. आता अजून एक टर्म काढायची आपल्याला 5th T5. T5 चा फॉर्म्युला काय येईल T4 प्लस D. T5 इज इक्वल टू T4 4th नंबरची टर्म घ्या. 4th नंबरची टर्म आपली -3/2 प्लस D त्यात ऍड करा म्हणजे -1. T5 इज इक्वल टू -3/2 एक प्लस एक मायनस -1. T5 इज इक्वल टू बघा इथे डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय 1. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 1 3 बे 1 बे आणि खाली बे 1 बे. T5 इज इक्वल टू 3 आणि 2 5 -5/. ओके या झाल्या नेक्स्ट 2 टर्म्स. मित्रांनो आपण सॉल्व एक्झाम्पल सेकंड बघणार आहोत. बघा काय दिलेले द फर्स्ट टर्म आपल्याला फर्स्ट टर्म तिला काय म्हणतो आपण ए अँड काय दिलेलं आपल्याला कॉमन डिफरन्स त्याला काय म्हणतो आपण डी हा दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचे आहे फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एपी. तर एपीतले पहिले 4 पद आपल्याला काढायचे आहे. ठीक आहे सोल्युशन बघा ए इज इक्वल टू पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे -3 आणि डी इज इक्वल टू दिलंय तुम्हाला 4. एकदम सोपं आहे. आता T2 काढायचं. T2 चा फॉर्म्युला लक्षात घ्या T1 प्लस D. T2 इज इक्वल टू T1 म्हणजेच पहिलं पद म्हणजेच कोण ए टाका किंमत -3 प्लस D 4. T2 इज इक्वल टू चिन्ह कसे आहेत बघा वेगवेगळे मग वजाबाकी 4तून 3 गेले 1 आणि कोण्या संख्येचं चिन्ह मोठ्या म्हणजे प्लस आहे. प्लस नाही लिहिलं तरी चालेल. आता पुढचं टर्म घ्या T3 काढायची तुम्हाला. T3 काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला T2 प्लस T काढा. T3 इज इक्वल टू T2 घ्या. T2 आहे काय आलेला आहे T2 आपला 1 त्यात D ऍड करा म्हणजे किती ऍड करा 4 म्हणजे T3 होऊन जाईल तुम्हाला 4 + 1 5. याच पद्धतीनं मित्रांनो T4 तुम्ही काढू शकता. T4 काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला T3 मध्ये काय ऍड करावं लागेल D. मग T4 इज इक्वल टू काय T3 बघा काय आलेलं आहे तुमचं 5 या 5 प्लस त्यात D दिलेलाच आहे आपल्याला गणितामध्ये 4. T4 इज इक्वल टू 5 + 4 9. ठीक आहे त्यानंतर T5 काढू आपण. T5 काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल T4 प्लस D. T5 इज इक्वल टू T4 घ्या. T4 होता आपला 9 प्लस D घ्या 4. T5 इज इक्वल टू 9 आणि 4 हे झाले 13. इथे लिहा आन्सर. नेक्स्ट फोर टर्म ऑफ AP आर पुढची 4 पदे. मग काय काय आली ती पहिला आन्सर काय आलं होतं आपलं 1 नंतर आलं 5 नंतर आलं 9 अँड शेवटचा आन्सर आला आपलं 30. या पद्धतीने तुम्ही राहिलेले उर्वरित 3 सॉल्व एक्झाम्पल करून पहा. ठीक आहे बेस्ट ऑफ लक.